मुलं करायची की नाही या प्रश्नाचं कधीच काहीच उत्तर नसतं. मला एक मात्र वाटतं की जर तुम्हाला कुठेतरी कोपऱ्यात असं वाटत असेल ना की आपली मुलं असावी, तर ती लवकरात लवकर होऊ द्या. एका पॉईंट नंतर ना आपण पण फोन बदलल्यावर कसा आपल्याला त्रास होतो ना, तशी लाईफस्टाईल बदलल्यावर आपल्याला त्याचा खूप जास्त त्रास होतो. मी आता असा विचार करते ना की माझ्या 2-3 मैत्रिणींचं लग्न होतं म्हणून आम्ही त्यांची बॅचलरेट साजरी करायला गोव्याला गेलो होतो. तर मी 7 महिन्याच्या कबीरला तिथे घेऊन गेले होते आउटिंगला. तिथे सतत तो बेबी कॅरियरमध्ये माझ्याबरोबर असायचा आणि मी वाटेल तिथे फिरले त्या मुलींबरोबर. सो हे सगळं मी कसं केलं असेल आत्ता मला असं वाटतं की किती छान आणि कम्फर्टेबल आहे माझं आयुष्य. पण हाऊ डिड आय डू इट अँड द आन्सर टू इट इज एज. वेन यू आर यंगर यू आर जस्ट गोईंग फॉर इट. आपण नाही फारसा विचार करत. तुम्ही पण तुमच्या आयुष्यात वेन यू लुक बॅक अँड यू फील लाईक काय चायला त्या दिवशी कसा मी वाचलो ना, हे जे असतं ना, एक जे बाईक काढली आणि निघालो आपण, हे त्या विशीतल्या वेडेपणात आणि त्या हॉर्मोनल सर्जमध्ये होतं. त्याच्यात मुलं होऊन गेली ना की बरं असतं असं मला वाटतं. हॅव्हिंग सेड दॅट, आता डोंट कम फॉर मी की म्हणजे मग लेटर ऑन करायची नाही का, तर नाही, प्लीज करा. काही माझ्यासाठी मला असं वाटतं की मी अनेक गोष्टी हेड ऑन घेऊ शकले ह्याचं कारण मी खूप लहान होते. आय डोंट थिंक आय इवन हॅड अ माइंड ऑफ माय ओन. आय वॉज जस्ट गोईंग विथ इट. आणि त्यात माझं मूल मोठं झालं आणि आता ही इज अ पर्सन ऑफ हिज ओन अँड दिस इज अ मच कम्फर्टेबल स्पेस. सो इफ यू वॉन्ट किड्स हॅव देम, अदरवाईज नॉट हॅव्हिंग किड्स इज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. मला असं अजिबात वाटत नाही की स्त्रीत्वाला मातृत्वानी पूर्णत्व येतं वगैरे, ट्रॅश आयडियाज आहेत. आपण सगळे ॲब्सोल्युटली होल आहोत ॲज ह्युमन बिईंग्स. कुठल्याही ॲडेड नात्याने किंवा रिस्पॉन्सिबिलिटीने आपण कम्प्लीट होतो वगैरे असं काहीही नसतं.